यस पाटील मयूर घरात, रोहन पाटील, जिग्नेश आणि हेमंत ठाकूर स्क्वॉड असणार आहे आमच्या जय हनुमान खारकोपरचा. तर प्रतिस्पर्धी टीम जिनं टॉस जिंकला आहे तो स्क्वॉड रोहन कोहली, अमर कोहली, सचिन कोहली, मंगेश कोहली, महेश कोहली, विक्के कोहली, नयन कोहली, विनय कोहली, समीर कोहली, अतुल कोहली आणि अलंकार कोहली. येस, किंग कोहली टीम या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण टीम आहे गावदेवी गव्हाण. चला, चेंडू आणि बॅटचं समीकरण झालं असेल तर जाऊया मैदानाकडून. थेट पाहुण्यांना विनंती करतोय की प्रीतमदादा म्हात्रे आणि तदनंतर सर्व पाहुणे 4 षटकांचा सामना त्यांना सांगितलाय. 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहेत. खेळ अगदी रात्री 12च्या अगोदर संपेल अशी अपेक्षा आहे आणि तेवढाच आनंद, तेवढाच उत्साह. बघा ना, या स्पर्धेला येताना ना अंपायर किंवा समालोचक कधी कंटाळा करू शकत नाहीत, कारण अगदी लेट नाईटपर्यंत न जाणारी स्पर्धा कुठली असेल या रायगड, पनवेल, उरण, नवी मुंबईमधील, तर ती एकमेव स्पर्धा म्हणजे शेलघरची स्पर्धा आहे. आयोजक तेवढे प्रॉपर आहेत, म्हणूनच या स्पर्धेला तडजोड नसणारी स्पर्धा म्हणून समजलं जातो आहे. हाही जास्त केलास याचा, म्हणून थोडासा विसल मारतोय. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्माननीय मान्यवर आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे सर्व स्क्वॉड सोबत या मंचाकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. आत्तापर्यंत कैक स्पर्धा झाल्या या स्पर्धांचं, आणि मला वाटतंय प्रीतमदादा म्हात्रे चषकाचं सुद्धा संयोजन करण्यात आलं. युवकांचं काय प्रेम प्रीतमदादांवरती. खरं तर युवा कार्यकर्त्यांनी आपल्या रक्तानं ब्लड स्केच केली होती दादांच्या वाढदिवसाला, आणि ती वाढदिवसाला त्यांना भेट दिली. असा आश्वासक चेहरा, संघर्ष योद्धा, वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत या विभागातील 2 व्यक्तिमत्व आहेत. एक सचिन शेटघर, प्रीतमदादा म्हात्रे. साधी राहणी, उच्च विचारसरणी, आणि म्हणूनच त्या तत्वावरती आधारलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रीतमदादांचं शुभ आगमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. आणि अगदी या स्पर्धेतील एक मुख्य घटक म्हणून या स्पर्धेतील ज्यांच्या पवित्र शुभ हस्ते या कार्याचा प्रारंभ झाला त्यांच्या समवेत S.R. घरत खरं तर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जासईचे सरपंच तर दुसऱ्याकडे नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. रजाने साहेबांना विनंती असेल ओल्वे नोट येतात तर निश्चितच या कार्यक्रमाला सन्माननीय राजनजी घरत वेलकम, स्वागत आहे. तदनंतर वाशी पोलीस स्टेशनचे सन्माननीय लिंबाजी यांचंही शुभागमन, लिंबाजी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. जाऊया पाहुण्यांच्या खरं तर स्वागताकडे. त्याच्या अगोदर सामना सुरू होईल. दोन्ही पंच ऑफिशियल्स, आता मैदान मोकळा करा. आयोजक तुम्ही इकडे झालात तर फार बरं होईल. पाहुण्यांनाही सामना पाहायचा आहे, सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. ऑफिशियल्स जातील, आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. पंच दीपक बोराडे, आणि त्याचबरोबर खरं तर एका ब्रँडेड चेंडूंची या ठिकाणी निश्चितच मागणी होती, आणि खेळाडूंसाठी आपण पाहू शकाल 2 पंच या मैदानाकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. दीपक बोराडे, हेमंत कोहली ऑफिशियल्स जात आहेत, आणि आपण पंचांच्या भूमिकेत असणारे 2 पंच. इथं लिंबाजी सर यांचं शुभागमन आहे. तदनंतर राजनजी, प्रल्हादजी, दिलीप शेठ, तदनंतर बालू पांडुरंग भगत, बालूमामांचं शुभागमन या ठिकाणी आहे. कैकांची उपस्थिती आहे. S.R. घरत यांचाही उल्लेख केला. जासई ग्रामपंचायतीचे, ग्रुप ग्रामपंचायतीचे एक यशस्वी सरपंच S.R. घरत, आणि म्हणूनच सामना सुरू होईल. टाइम अलर्ट होईल. पहिला चेंडू पडल्यानंतर गव्हाण टीम 20 मिनिटं असणार. 20 मिनिटांमध्ये तुमचे 24 चेंडू कंप्लीट होणं अपेक्षित आहे. 15 मिनिटात 18 चेंडू, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. तर आज ऑफिशियल्स ही ब्रँडेड दर्जेदार, समालोचक ही ब्रँडेड संयम घरत, दीपक पाटील. तर आपण पाहू शकाल स्टंप माईक आहे. एक अद्यावत अवजार वापरलेले आहेत दादा या मॅचसाठी. स्टंपमध्ये मायक्रोफोन आहेत, आणि निश्चित आपल्याला आवाज येईल ज्या वेळेला अगदी स्टंपला बॉल हिट झाला तर आपल्याला साऊंडमधून आवाज येईल.
6 कॅमेरे कॅप्चर केले जात आहेत आणि कॅमेरेसुद्धा tenniscricket.in आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जेवढ्या मॅचेस खरं तर चित्रीकरण केलं जातोय आपल्या इंडिया वगैरे इंग्लंड सर्व, तो चॅनल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक ड्रोन मास्टर आहे जो एअर सर्जिकल स्ट्राईक करतोय, हवेतून सर्व क्षणचित्र, म्हणजे तुम्ही खेळत असताना ऑनस्क्रीनवरती पाहिली. ही ओळख आहे स्पर्धेची खरं तर. तर याच दरम्यान मुख्य पाहुण्यांचा आता शुभागमन या ठिकाणी होतोय. पाहुण्यांचा जाऊया मैदानाकडे घेऊन जाणारा आवाज असेल दीपक पाटील सर पलसपे. आता शेलगर आणि दीपक पाटील सर हे नातं अतूट आहे, मला ठाऊक आहे. एकही कार्यक्रम असा नसेल की दीपक पाटील सर यांच्या व्यतिरिक्त, आणि म्हणूनच या ठिकाणी स्पर्धा असोत किंवा किंबहुना कोणताही, आपण पाहू शकाल महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील एक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या कार्यक्रमात येताना दिसेल. आणि म्हणूनच महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील उल्वे नोटच्या संरक्षणाची धुरा ज्यांच्याकडे आहे त्यांचं आगमन आपल्याला आता समोर पाहायला मिळतोय. गेम स्टार्ट होईल थोड्या वेळातच. तर आपण पाहू शकाल सन्माननीय मुख्य मान्यवर, मैदानाकडे घेऊन जाणारा आवाज असेल ते धावतं विवरण ज्यांच्या आवाजातून ऐकायला मिळेल. मोठमोठ्या स्पर्धा रायगड, ठाणे, रायगड, मुंबई अशा अनेक स्पर्धा ज्यांच्या आवाजातून आपण ऐकतोय. याच दरम्यान या कार्यक्रमाला सन्माननीय मुख्य मान्यवर, 1 मिनिट मान्यवर येत आहेत समोरून, ते आल्यानंतर लगेचच पहिला चेंडू होईल. चला विनंती असेल साहेबांना येऊ द्या गाडी मैदानातून, पाहुण्यांची गाडी येऊ द्या. तर मुख्य अतिथी कक्षाकडे वाटचाल करताना दिसत आहेत आदरणीय रजाणे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्वेनोड, महाराष्ट्रातील सदरक्षण नायक, खल निग्रहनायक हे ज्यांचं ब्रीदवाक्य, सत्याचं संरक्षण करणं आणि दुर्जनांचं नाश करणं हे ज्यांचं ब्रीदवाक्य, अशा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. वेलकम रजाणे सर. सन्माननीय सचिन शेठ खरत मान्यवरांच्या स्वागतासाठी समोर. तदनंतर राजू भगत आणि शिवाजी भगत, वेलकम, स्वागत आहे राजू भगत, शिवाजी भगत. तदनंतर रजाणे साहेबांचं शुभागमन आहे. नाऊ गेम स्टार्ट. पंचांकडून आता इशारा येईल, गेम स्टार्ट होतोय. आवाज येईल दीपक पाटील पलसपे. थँक्यू सो मच. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे महेश स्पोर्ट चषक 2025 भव्य दिव्य स्पर्धा. आणि आज स्पर्धेची पहिली रात्र फटाक्यांच्या आतषबाजीत या स्पर्धेला होते सुरुवात. बहुचर्चित आणि सगळ्यांचं लक्ष वेधणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा सातत्यानं नामोल्लेख. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करणाऱ्याला नमन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करत वळतो मी मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी जर्मन खारकोपर आणि गावदेवी गव्हाण या दोन संघादरम्यान मात्र सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी हलक्या हातानं मात्र पॉइंटकडे सिंगल घेताना दिसला तो हर्षल ठाकूर आणि आयुष गोंधळी अशी सलामीची जोडी. जय हनुमान खारकोपर या संघाकडून तर पहिलं षटक टाकतोय तो विनय कोळी गावदेवी गव्हाण टीमकडून. टॉस जिंकला होता गावदेवी गव्हाण संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि 4 ओव्हरचे सामने खरं तर टाइम अलर्ट करण्यात आलाय. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं संपली नाहीत, एक फिल्डर घ्यावा लागेल. परंतु इकडे मात्र एज लागले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उडालेला जेल. पहिलाच चेंडू फेस करत होता आयुष गोंधळीला, खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर आयुष गोंधळी तंबूच्या आश्रयाला. त्यात परतला आयुष गोंधळी. विनय कोळीला मात्र ही पहिली सफलता, या स्पर्धेमधील पहिली विकेट विनय कोळीच्या नावावर. आयुष गोंधळी बाद झालाय.
सुरुवात खराब झाले. सुरुवातीलाच माशी शिंकली ती जर्मन खारकोपर संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनेश भोईर तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य हाय मास्ट अगदी परमनंटली तुम्हाला पाहायला मिळतील या मैदानावर आणि त्याचमुळे शेलगर संघाला सुद्धा रोजच सराव मात्र मिळणार आहे. आणि आजच खरं तर प्रीतमदादा यांच्या शुभ हस्ते हाय मास्टचं उद्घाटन करण्यात आलंय. सुंदर अशी स्पर्धा, वेळेमध्ये संपणारी स्पर्धा म्हणून सचिन शेठ घरत यांच्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सिंगल घेण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 2 वर पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपलीच पाहिजेत, अन्यथा एक फिल्डर लगेचच आम्ही अनाऊन्स करू, तो तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ओव्हर द विकेट टॅप केल्या बॉलला ऑन साइडला. क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. डॉट बॉल. चला आमच्या समोर थोडेसे कॅमेरामन सुद्धा आहे आणि त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होत आहे. हर्षल ठाकूर ऑन स्ट्राईक नाव. विस्फोटक फलंदाजांच्या यादीमधला हा फलंदाज. खारकोपर संघाची ओळख आहे हर्षल ठाकूर. बऱ्याच वेळेला पाहायला गेलं तर आक्रमक खेळानं अक्षरशः मॅचचं रुपडं पालटवतो आणि तोच दिग्गज खेळाडू. लेंथ होता यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. उत्साह होता इकडे मात्र थोडासा मी तर म्हणेन याच्यामध्ये फुटवर्कचा अभाव जाणवला हर्षल ठाकूरच्या या फटक्यामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता, परंतु विनय कोळीनं मात्र काय सुरुवात केली. पहिले 5 चेंडू आतापर्यंत टाकले आणि फक्त 2च धाबा दिल्यात आणि त्याचमुळे पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये खेचून मारा पाहायला मिळालाय तो विनय कोळी या गोलंदाजाचा. कवाड संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत जरी सत्कारणी लावलं असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. याच दरम्यान ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे आपल्याला विनंती असेल प्लीज, आणि हेमंत पाटील यांना विनंती आहे की प्लीज आपण या. तर रोशन म्हात्रे नेहमीच खरं आहे. कम आयोजक आहेत. खरं तर त्यांचा मोठा सपोर्ट नेहमी शेलगरची स्पर्धा असली तरी त्यांचा मोठा हातभार आम्ही जवळून पाहिला. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद 2 धाबा. रिव्ह्यू एकच असेल, कशाही साठी तुम्ही वापरू शकता आणि अंपायर्सना जेव्हा संभ्रम असेल तेव्हा अंपायर्स कधीही घेऊ शकतील. कोणत्याही कारणासाठी तुम्हाला रिव्ह्यू वापरता येईल. लाईक बिफोर द विकेट साठी जाऊ नका बिलकुल, कारण आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये, स्निकोमीटर नाहीये आणि आउटसाइड एज साठी पण जाऊ नका, कारण ते सुद्धा कळणं फार कठीण असतं. बाकी तुम्ही व्हाईट बॉल साठी सुद्धा घेऊ शकता रिव्ह्यू. तर जाऊया दुसऱ्या षटकाकडे. विकी कोळी येलाय. पहिलं षटक 4.5 मिनिटांमध्ये संपलंय, त्यामुळे योग्य रीतीनं कावदेवी गव्हाण संघाचा प्रवास आहे. विकीचा पहिलाच बॉल थोडासा फुल टॉस होता आणि थोडासा लेग स्टंपच्या बाहेर सुद्धा. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धाबा आल्यात आणि त्यामुळं हर्षल ठाकूर आणि धनेश भोईरला आता मात्र वेगळा विचार करावा लागेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्याचमुळे मोठे फटके आले नाहीत. धावा कमी झाल्या तर फार कठीण होऊ शकेल धाबा वाचवणं आणि त्याचमुळे गोलंदाजांना पाठबळ देणारी धावसंख्या मात्र उभारावी लागेल. फ्लिक केला रिशच्या सहाय्यानं बॉलला वळवलंय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. अचूक फेकी सुद्धा. त्यामुळे एकच धाब येताना दिसले. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत वंचित ठेवले ते गोलंदाजांनी, कारण पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये शक्यतो क्षेत्र मोकळं असतं, वॅकंट एरिया जास्त असतो आणि त्यावेळेस मोठे फटके बाउंड्रीज येत असतात. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये विनय कोळीनं केलेला प्रभावी मारा इथे सगळं टेन्शन देणारा ठरलाय तो जर्मन खारकोपर संघासाठी. विकी कोळी. सगळी कोळी तुम्हाला पाहायला मिळतील कावदेवी गव्हाणमध्ये. फुल टॉस आहे, मिस केला यावेळेस मात्र. लेग बिफोर द विकेटची अपील स्वीकारले. फलंदाज होईल बाद. दुसरा झटका जर्मन खारकोपर संघाला. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. हर्षल ठाकूर बॅक टू द डगआउट.
हर्षद ठाकूर परतलाय, थोडासा नाराज आहे. फुल टॉस बॉलवर खरं तर पायचीच सापडला. दुसरा धक्का लागलाय, धावसंख्या फक्त 4 असताना. त्यामुळे इकडे मात्र लवकर जाग व्हावं लागेल ते जर्मन खारकोपर संघाला. चौथ्या क्रमांकावर शेखर पाटील, अनुभवी खेळाडू या टीमचे, आणि गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र खूप चांगलं योगदान दिलंय खारकोपरसाठी. शेखर पाटीलला डाव सांभाळावा लागेल. हो, पहिलाच बॉल फेस करत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये, परंतु इकडे मात्र बीट केलंय ते गोलंदाज विकी कोळीनं. काय दर्जेदार गोलंदाजी होते. सुरुवात चांगली झाली, टॉस जिंकला आणि त्याचा फायदा मात्र उठवला गेला विनय आणि विकी कडून. कारण आतापर्यंत ही खेळपट्टी थोडेसे गोलंदाजांना सहाय्य करणारी दिसले, परंतु पाटा विकेट आहे, सपाट खेळपट्टी आहे. त्यामुळं दोनही फलंदाजांना सुद्धा तेवढीच उपयुक्त ठरणारी खेळपट्टी बनवण्यात आले. परंतु पाहूया, थोडासा गुडघ्यावर बसला होता, त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघून गेलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम विकी कोळी ऑल्सो. आतापर्यंत फक्त 4 धावा पहिल्या षटकामध्ये 2च आल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आल्यात. आणि त्याचमुळे इकडे थोडंसं टेन्शन. दुसऱ्या षटकामध्ये जर मोठे फटके आले नाहीत तर थोडंसं कठीण होऊ शकेल खारकोपरसाठी. यावेळेस लॉक केलाय, परंतु बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी पोहोचलाय, मिड ऑफला टिपलाय झेल. आणखीन एक मोठा धक्का. शेखर पाटीलला सुद्धा खातं उघडू दिलं नाहीये. अजून एक फलंदाज शून्यावर बाद होतोय. हा तिसरा हादरा खारकोपर टीमला. तर झालं गेलं, गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्यानं कार्य करण्याची आता मात्र गरज आहे ते खारकोपर संघाला. आता मागे काय झालंय, कोण बाद झालाय, त्याही पेक्षा आता मात्र आपल्या हातामध्ये चेंडू किती आहेत आणि त्या चेंडूमध्ये आपण कशा पद्धतीनं चांगलं काम करू शकतो, हाच विचार मनामध्ये ठेवून थोडंसं पॉझिटिव्ह अप्रोचनं, सकारात्मक दृष्टिकोननं, थोडीशी इच्छाशक्ती सुद्धा तुमची तेवढीच प्रबळ असली पाहिजे. आणि या गोष्टी जर असतील तर अजूनही उर्वरित ओव्हर्समध्ये मात्र चांगला स्कोर होऊ शकतो. विकी कोळी भन्नाट बॉलिंग केली आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 2 फलंदाज बाद केलेत आणि 2 धावा दिल्यात. यावेळेचा चेंडू लेग स्टंपवर होता, थोडासा क्लास करण्याचा प्रयत्न, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. यानंतर विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपुचे आणि त्यांच्या विरोधामध्ये मिहिरा स्पोर्ट्स मोराबे, दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये पोहोचा आणि जो टीमचा कॅप्टन उपस्थित राहील त्याला टॉस विन घोषित केला जाईल आणि दोनही उपस्थित नाही राहिले तर पुढचा सामना मात्र कमी षटकांचा खेळवला जाईल, याची नोंद घ्या. विकीचा हाही बॉल निघून गेलाय. सुपर बॉलिंग, काय अटॅक पाहायला मिळालाय गावदेवी गव्हाण संघाचा. पहिल्याही ओव्हरमध्ये 2 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आले. त्या 3-2 फलंदाज त्याही ओव्हरमध्ये बाद झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जर्मन खारकोपर संघ बराच मागे पडलाय. तब्बल 3 गडी बाद 5. जाऊया सन्माननीय पाहुण्यांच्या स्वागताकडे. आदरणीय अतिथी, संघर्ष योद्धा, आश्वासक चेहरा, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि आम्हा युवकांचे प्रेरणास्त्रोत आदरणीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. संयोजक, मुख्य आयोजक आदरणीय सचिन शेठ घरत यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं, या तरुणाईच्या आणि या युवकांच्या वतीनं सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान. आणि निश्चितच सन्माननीय रजाने साहेबांचा आदरपूर्वक सन्मान असेल. महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर पोलीस अधिकारी, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य
सत्याचा संरक्षण करणारा आणि दुर्जनांचा नाश करणारा सध्या आपल्या उल्वे नोडच्या संरक्षणाची धुरा ज्यांच्याकडे आहे, उल्वे नोडकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. निर्भया पथक असेल किंवा किंबहुना आज स्त्रियांना सुरक्षित जीवन, त्याचबरोबर सर्व खरं तर उल्वे नोडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी साहेबांचं योगदान हे अगदी मोलाचं आहे. आणि म्हणूनच रदाणे साहेब आपला हा आदरपूर्वक सन्मान महेश स्पोर्टच्या वतीनं आपल्याला मायेचा उपदार वस्त्र दिला जातोय आणि सौंदर्याचा सुगंधित पुष्पगुच्छ. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय अतिथी प्रीतमदादा म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. एक संघर्ष योद्धा आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते सचिन शेटकरत यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय अतिथी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्रीतमदादा म्हात्रे एक संघर्ष योद्धा, खरं तर काही दिवसांपूर्वी ज्यांचं अभिष्ट चिंतन मोठ्या थाटात साजरा झाला आणि त्याचबरोबर अगदी आवर्जून सांगायचं झालं तर मुख्य मान्यवरांमधून असणारा मान्यवर ज्यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी आपली अगदी रक्ताची एक शिशी देऊन ज्यांची ब्लड स्केच करण्यात आली, त्या प्रचंड प्रेमक युवकांच्या आणि म्हणूनच प्रीतमदादा म्हात्रे पॉवर ऑफ युथ, युवकांमधील ताकद, सचिन शेटकरत यांच्या पवित्र शुभ हस्ते आणि तदनंतर त्यांच्या समवेत तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून ज्यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, जासई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच S.R. घरत साहेब, S.R. घरत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. ज्यांच्या मुलाचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा होत असताना समाजप्रिय कार्य केलं जात आहे. आयोजक स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक, या चषकाचे मुख्य आयोजक, या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय S.R. घरत. चला आयोजकांचं आता नाव घ्यायला नको, ज्यांना सन्माननीय कुशलजी आपल्यालाही रिक्वेस्ट असेल. सन्माननीय अतिथी S.R. घरत सर यांच्या अंगावरती हा मायेचा प्रेमाचा उपदार वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक मोमेंटो. तदनंतर नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, पहिल्यांदा त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. जितेंद्र म्हात्रे यांच्या अंगावरती हा वस्त्रालंकार मायेचा प्रेमाचा आहे, त्यांच्या उपस्थितीत. तदनंतर मुख्य मान्यवरांमधून वाशी पोलीस स्टेशनमधील सन्माननीय लिंबाजी सर, महाराष्ट्र पोलीस यंत्रणेतील सदरक्षक नायक, खलनिग्रह नायक, हे सुद्धा एक कर्तव्यदक्ष अधिकारी. या ठिकाणी लिंबाजी सर यांचा आदरपूर्वक सन्मान मायेचा आणि प्रेमाचा उपदार वस्त्र त्यांना दिला जातो आहे. त्यांना सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती केला जातो आहे. तदनंतर या सन्माननीय दिलीपजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी दिलीप शेठ भगत. पहिलं माझ्या शिवाला संतुष्ट करण्यासाठी श्रीफल वाढवलं गेलं ते दिलीप शेठ भगत. तदनंतर सन्माननीय रामशेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत माझ्या शेळघरचे आदरणीय रामशेठ भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर किंबहुना सामाजिक क्षेत्रातील आमचे शेळार मामा, त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. निश्चितच सन्माननीय रामशेठ भगत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय बालकृष्ण भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा या आदरपूर्वक सन्मान. सन्माननीय बालकृष्ण भगत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर लिंबाजी यांचे मामाश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी मामांचा या आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं महेश स्पोर्ट्सच्या संयोजकांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय रमेशजी घरत, आपल्याला विनंती असेल आपण चला या. रमेशजी घरत कलाकारांवरती खरं तर ज्यांचं प्रेम आम्ही सातत्यानं पाहतोय, तर रमेशजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान. रमेशजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. तदनंतर राजू कोहली, आपल्याला विनंती, त्यांचा आदरपूर्वक सन्मान समोर व्हायचा आहे. राजू कोहली यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांच्या वतीनं होईल.
तदनंतर केशरी शेठ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या युवकांना हे सर्व प्रेरणा देणारे, एक सामाजिक बांधिलकी जोपासणारे. तदनंतर अविनाश शेठ, आपल्याला विनंती असेल आपण प्लीज या. आपला आदरपूर्वक सन्मान महेश स्पोर्ट्स ट्रॉफी 2025. केशरी शेठ यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. तदनंतर अविनाश शेठ, आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. 13 धावा झाल्यात, 5 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तदनंतर संतोष शेठ भगत, आपल्याला विनंती असेल चला या. रमेशजी घरत यांचे अगदी जवळच्या पार्टनर, सातत्यानं आम्ही त्यांना एकत्र बघतो, ही एवन जोडी. तदनंतर संतोष शेठ भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. नंतर दीपक शेठ, आपल्याला विनंती असेल, श्रीसेवक आहेत दीपक शेठ. संतोष भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. मंचावरती यमबाई. तदनंतर संतोष भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. दीपकजी यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. तदनंतर मनोहर भगत, आपल्याला विनंती असेल, मनोहर भगत यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होताना दिसेल. महेश स्पोर्ट्स 2025 चा थर्रार पाहायला मिळतोय. लास्ट कॉल आहे, फायनल कॉल आहे, पुढचा सामना प्लीज चला लगेच या. आता सत्र संपेल. फर्स्ट इनिंग संपण्या अगोदर टॉस. शिवनाथ भगत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान. गोल्डन मॅन कोंबडभुज आणि मोरावे टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आहे. तदनंतर बालूमामा पांडुरंग भगत, अर्थात बीपी म्हटलं तर या मैदानासाठी ज्यांचं योगदान आहे. आमच्या मैदानाला जागा अपुरी पडत होती, बालूमामानं उदात्त भावना दाखवली. खरं तर विंदा करंदीकरांचं वाक्य आठवतोय बीपी साहेब तुमच्याकडे बघून, की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्याने देता देता, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. तुमची उदात्त भावना बघून आमच्यापैकी कोणीतरी निर्माण होईल आणि भविष्यात या शेलगरसाठी, या गावासाठी, या पंचकृषीसाठी योगदान देईल. तदनंतर गोल्डन मॅन प्रल्हादजी, क्रिकेटचा प्रचंड वेळ खरं तर प्रल्हाद शेठना, आणि म्हणूनच आमच्या सर्व समालोचकांचा अंतर्गाभा आहे शेलगरमधील. तर गोल्डन मॅन प्रल्हादजी यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर राजनजी घरत यांचाही आदरपूर्वक सन्मान. प्रल्हादजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. परशुराम मामा एक लेजंड क्रिकेटर या ठिकाणी आहेत. कॅप घालून आल्यानंतरच मी समजलो की क्रिकेटवरती काय प्रेम आहे मामांचं, टेनिस क्रिकेटवरील. परशुराम मामा चला या. आपला आदरपूर्वक सन्मान. एक लेजंड क्रिकेटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 16 प्रल्हादजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. चला, एक टीम आलेली आहे. दुसरी टीम जर नसेल तर टॉस त्या टीमला दिला जाईल. दोन्ही टीमनं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल राजाने साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होईल. सन्माननीय प्रल्हादजी भगत. तदनंतर अरुण म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. परशुराम मामांचा आदरपूर्वक सन्मान करून घ्यायचा आहे. तर चला बाजूला व्हा. रजाने सर यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल. इतरांचा टॉस झाल्यानंतर इतरांचा आदरपूर्वक सन्मान करू. आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्वेनोट रजाने सर यांचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर या ठिकाणी टॉस होईल. टॉस होणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. मीरा स्पोर्ट्स मोरावे. कॉलिंग हेड 10. तर मोरावे संघ जिंकतोय टॉस. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण असणार आहे त्यांचं. पाहुण्यांच्या स्वागताची गडबड आहे. नंतर त्यांच्याशी संपर्क संवाद साधू, परंतु तत्पूर्वी परशुरामजी यांचा आदरपूर्वक सन्मान. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद आहे आणि टोटल झालेली या मॅचची. चला राजन करत आपण या प्लीज. आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. आयोजकांची इच्छा आहे. सचिन शेठ सन्माननीय राजनजी घरत साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. मंदार एमबाईंना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते राजनजी घरत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. कॅमेरामन
धन्यवाद राजनजी. शेतकरी कामगार पक्षाचा एक निष्ठावंत आणि प्रीतम दादांच्या सातत्यानं एक स्वीक सहाय्यक म्हणून राहिले. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, अजिबात एकत्रित येऊ नका. या सर्व विनंती आहे. पाहुण्यांचं परत एकदा मनस्वी करतोय आभार. अंपायर शक्यतो बाहेर येऊच नका या स्पर्धेसाठी, आम्हाला एक्सक्यूज. आणि निश्चितच चला मी दादांना विनंती करतोय, दादा या कार्यक्रमातील अगदी मुख्य मान्यवरांमधून प्रीतम दादांना विनंती आहे की आमच्या आयोजकांना शुभेच्छा देऊन एवढी छान फ्लड स्लाइड्स आणि त्याचबरोबर अद्यावत मैदान आत्ता क्रिकेट वधारू लागला, तुमच्या आशीर्वादातून, तुमच्या सहकार्यातून, तुमच्या शुभेच्छांमधून मी प्रीतम दादांना विनंती करतोय की आमच्या आयोजकांना संबोधित करून शुभेच्छा द्याव्यात. महेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि मला वाटतं दरवर्षी ह्या ग्राउंडला वेगळेपणा दिसतो. यावर्षी देखील हायमास्ट लावून उपसरपंच आणि या पूर्ण टीमने एक वेगळा पराक्रम केला आहे. आणि मी म्हणालो की DY पाटील नंतर जे दुसरं ग्राउंड असेल, जे हायमास्ट जिथे असतील ते हे आपल्या शेलघरचं ग्राउंड आहे. एकदा जोरदार टाळ्या या सर्वांसाठी झाल्या पाहिजेत. अशा या कार्यक्रमासाठी आपले लाडके राजाने साहेब आणि सगळीच मंडळी, सरपंच संतोषजी गरज साहेब, जितेंद्र म्हात्रे साहेब आणि पोलीस अधिकारी आणि सगळे आमचे शेलघरमधील ज्येष्ठ सगळे आमचे नागरिक. मी नेहमी क्रिकेटप्रेमींना सांगत असतो की क्रिकेटप्रेमी साहेब आमच्या इथले एवढे वेडे टेनिस क्रिकेटचे, पनवेल उरणचे खास करून, की मी तरी कशासाठी जात असतो की यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी. कारण आमची एकच इच्छा आहे, हे कुठेतरी भारताच्या टीममध्ये दिसावे, ही प्रामाणिक इच्छा आमच्या सर्वांची. आणि त्याचंच द्योतक उदाहरण या पनवेल उरणमधले आत्ता 5 प्लेयर, जवळजवळ एक तर प्लेयर असा आहे एकटघरचा अमित म्हणून, तो अभिषेक बच्चनच्या टीममध्ये गेला आणि काल तो खेळ खेळत होता. दुसरे आमचे आकाश तारेकर पारगावचे, तिसरे आमचे विश्वजित दिगोड्याचा, नंतर अजून एक प्रथमेश फुंड्याचा आणि काल संजीवन म्हात्रे जे हास्य आणि आमचे सगळ्यांचे, त्यांचा मुलगा अंडर 16 सिद्धेश म्हणून त्यांचा मुलगा देखील गेलेला आहे. अजून एक ओपनमध्ये गेला आहे. या सर्वांसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ही मुलंच शेवटी आपल्या भारताचं भविष्य आहेत आणि आपल्या भागाचं नाव पुढे नेण्यासाठी हे आपलं भविष्य आहे. मी फक्त एकच येथे जे आत्ता मी बघितलं, या ग्राउंडच्या बाजूला स्मशानभूमी सचिन जे आहे, जर आपण जसं पनवेलला अमरधाम स्मशानभूमी आपण बाजूला तिथे वॉल सारखं केलंय, कारण बाजूला चालायला लोक वडाळ्या तलावाला येतात, इथे थोडं जर आपण केलं, हे कशासाठी, कधी मॅच कधी प्रोग्राम चालू असेल आणि असं काही बरं वाईट झालं तर कदाचित समोरून आपल्याला थांबायला नको. हे एकदम वॉल करून जर तुम्ही आपल्या भागाचं नाव चांगलं तिथे कोरलं तर मला वाटतं ते एक चांगलं राहील. फ्रेमवर्क केलं तर चांगलं होईल, जेणेकरून कुठे अडथळा यायला नको. हे तुम्ही भविष्यात लक्षात घ्या. पुढल्या वर्षी तुमच्याकडे बघून तर काय, गळ्यात बघून सगळंच काय होईल असं दिसतंय, काय टेन्शन आहे, सगळं होईल. पण हे चांगलं, जेणेकरून दुःखाची तिथे ही सावट चालते आणि तिथे आपलं कुठे काही मध्ये यायला नको. त्याच्यासाठी माझं एक छोटंसं सजेशन आहे, ते तुम्ही पूर्ण कराल. आणि एकच सांगतो क्रिकेट प्रेमींना की हार जीत ही चालत असते, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे. शेवटी ते राजकीय खेळ असू देत किंवा सामाजिक सांस्कृतिक खेळ असू देत, आपण त्या म्हणीप्रमाणे खेळ खेळायचे. पुन्हा एकदा मी मनापासून आयोजकांना धन्यवाद देतो की आपण आम्हा सर्व मंडळींचा यथोचित मान सन्मान केलात. आणि एक सांगतो की कधी क्रिकेटप्रेमींनी पुढे जाण्यासाठी किंवा काही अडचण आली, कधी असं वाटलं की आम्हा लोकांची मदत तिथे पाहिजे, तर हा प्रीतम म्हात्रे तुमच्यासाठी पहिला धावून येईल, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा आमचा यथोचित मान सन्मान केल्याबद्दल धन्यवाद देतो. नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला जाऊया मैदानाकडे. घेऊन जातील परत एकदा दीपक पाटील पलसपे. 18 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा धावफलकावर.
हो बॅकफूट वरून पूल केला यावेळेस पात्र टीम बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार 4 धावांकरता चौकार. रोशन मात्रे ग्रामपंचायत सदस्य आणि हेमंत पाटील आपल्याला विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स जवळ आपल्या स्क्वॉडमध्ये आणि तदनंतर अशोकजी भोपी या ठिकाणी उपस्थित अशोकजी भगत यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. या सर्वांचं आम्ही करतोय मनस्वी स्वागत. मैदानावरती मात्र एक विकेट डाऊन होताना दिसेल जेलच्या स्वरूपात. चला रोशनजी मात्रे प्लीज या. आपण आपला आदरपूर्वक सन्मान ग्रामपंचायतीचं एका प्रभागाचं नेतृत्व पाहताना गावाचा विकास पायाभूत भौतिक ज्यांच्या माध्यमानं होतोय ते आदरणीय सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य म्हात्रे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान. हेमंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. हेमंत पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती होईल या सर्व पाहुण्यांचं. तदनंतर अशोक शेठ भगत, चला या अशोकजी भगत या. आपण आपलाही आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती होईल. अशोकजी. तदनंतर शिवाजी भगत आपण या प्लीज. शिवाजी भगत आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर संजयजी भगत, संजयजी म्हात्रे, संजय म्हात्रे, शिवाजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. संजयजी म्हात्रे हे मान्यवर आज महेश स्पोर्ट्स चषक 2025 साठी या मुख्य मंचावरती त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतो आहे. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 2 गडी बाद 7 धावा. रोहन कोळी आणि अमर कोळी बाद झालेत. शिवाजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतोय. शिवाजी भगत, शिवाजी भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विनंती असेल, ज्ञानेश्वर म्हात्रे त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसतोय. वस्त्रालंकार आहे मायेचा, प्रेमाचा. प्रणीतजी भगत यांना विनंती असेल आपण या इकडे स्टेजकडे, ज्या ठिकाणी अगदी सर्व संयोजक आणि आयोजक आहेत. बाळा कडू आपल्यालाही विनंती असेल, बाळा कडू या सर्व मुख्य पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर अमर पाटील वहाल, अमर पाटील प्लीज चला या. खरं तर या टुर्नामेंट्सवरती अमर पाटील यांचं प्रेम आणि त्याचबरोबर या मैदानावरती सातत्यानं प्रेम, गावच्या टेनिस क्रिकेटवरती आमच्या अमरजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. चला मंगेश कोळी सुद्धा बाद झालाय. 3 फलंदाज बाद झालेत, त्यामुळं खेळपट्टी कदाचित आज गोलंदाजांना सहाय्य करते असं प्रथम दर्शनी तरी दिसून येत आहे. पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. सुभाष पाटील बंबावी पाडा प्लीज आपल्याला विनंती असेल. सुभाष पाटील आणि तदनंतर हरिदास म्हात्रे. सुभाष पाटील बंबावी पाडा, हरिदास म्हात्रे. मोरावे संघ आपण अलर्ट राहा, सगळेजण एकत्रित राहा. तशी मॅच संपेल ना लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. दर्शन भोईर आता तयारीत राहायचं आहे. दर्शनजी भोईर प्लीज या. आपण आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती. दर्शनजी यांचा आदरपूर्वक सन्मान. कट केला यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहे. पहिली धाव वेगानं
3 धक्के दिले चेअरमन खारकोपर संघानं आतापर्यंत गावदेवी गव्हाण संघाला. त्यामुळं टोटल जर चांगली असती तर कदाचित हा सामना सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत रंगला असता. परंतु आणि- तरी सुद्धा खरं तर दीपक पाटील सर, अमर पाटील यांचं योगदान या स्पर्धांना महत्त्वपूर्ण राहिलंय. समालोचक, लाईव्ह, त्याचबरोबर अंपायर, स्क्रीन, या सर्व गोष्टी अगदी आमच्या स्पर्धेसाठी, आणि म्हणूनच या स्पर्धेत सिंहाचा वाटा अमर पाटील यांचा आहे. तर निश्चितच गोड कौतुकही त्यांचं आहे या स्पर्धेला असणारं त्यांचं योगदान, आणि त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं अमर पाटील यांचंही मनस्वी आभार व्यक्त करतो आहे. नक्कीच उलवानोड प्रीमियर लीग सुद्धा स्पर्धा या विभागामधली एक लोकप्रिय स्पर्धा. त्याही स्पर्धेचं संपूर्ण मॅनेजमेंट सुभाष शेठ पाटील पाहत पाडा यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. सुभाषजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होईल. मंदार आणि युवराज शेठ यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. शेलगर, सन्माननीय युवराजजी तरगर, युवराज पाटील, पहिल्यांदा सुभाषजी पाटील आपला आदरपूर्वक सन्मान घ्या, नंतर युवराज. 13 धावा झाल्यात. 5 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद सुभाष शेठ. तर आदरणीय युवराजजी पाटील तरगर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती मुख्य अतिथी कक्षात होताना दिसतोय. पहिला सत्र संपल्यानंतर दुसरा सत्र म्हणजे एक मॅच संपतोय. सन्मानाची रेलचेल तशीच आहे. मोरावे संघ आपण रेडी राहा प्लीज, कारण 11:30 आमचा शेवटचा टायमिंग आहे. सचिन भगत प्लीज. सचिन भगत यांचा आदरपूर्वक सन्मान. सचिन शेठ भगत, महेश स्पोर्ट चषक शेलघर आयोजित सचिन भगत यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतो आहे. मैत्रीपूर्ण सामना संपला की हस्तांदोलन करायचं. मैदान एक्झिट खरं तर मैदानावरून होताना आपण एकमेकांना सेकंड करूनच हा सामना संपवायचा आहे. मोरावे टीम लाईनअप करून थेट मैदानात चला. 4 षटकांचा सामना तोही असेल. आजच्या रजनीतील सेकंड, फर्स्ट, पहिल्या राऊंडमधील फर्स्ट राऊंड सेकंड मॅच, प्राथमिक फेरी दुसरा सामना मोरावे. तर संजय खोत या ठिकाणी आहेत, बामण डोंगरी. आपण प्लीज या. संजयजी खोत यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होताना दिसेल. 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी गव्हाण टीमला. मोरावे संघ आपण रेडी राहा. जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे मार्गक्रमण करा. प्रियेश गरजचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. तर हा सामना किती लांबवला जाणार चेअरमन खारकोपर संघाकडून तेवढंच आता मात्र राहिले. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थिक आउटसाइड एज, गलीमध्ये चेंडू निघालाय. सिंगल मिळते. सिंगलनं सुद्धा हा सामना जिंकता येण्यासारखा आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये हवा तेवढा स्कोअर करता आला नाहीये चेअरमन खारकोपर संघाला. निदान 25, 28, 30च्या आसपास जर धावा असत्या तर इकडे नक्कीच एक चांगली फाईट देता आली असती. परंतु आता फक्त 3 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर मोरावे आणि कोंबडभुजे दोन्ही टीम्स बी रेडी. फुलर लेंथ होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. दुसरी रन कंप्लीट कदाचित होईल तिकडे. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. स्कोर इज लेवल नाव. विजय भगत डॅडी, आपल्याला विनंती असेल या. सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपली प्रतीक्षा आमच्या आयोजकांना आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळं एका धावेची गरज आहे. स्विच हिटचा प्रयत्न आणि हा व्हाईट बॉल. आणि अशा पद्धतीनं पहिला सामना या स्पर्धेमधला जिंकलाय तो गावदेवी गव्हाण संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम गव्हाण.
आणि मोराबे संघ आपण लगेच उतरा. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका, हीच विनंती आहे. कारण या स्पर्धेमध्ये 1 मिनिट सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. कार्यक्रमातून मुख्य मान्यवरांचा ताफा प्रस्थान करतोय आणि आपण पाहू शकाल रजाने साहेब, मुख्य अतिथी आदरणीय प्रीतम दादा मात्रे, एक संघर्ष योद्धा, खरं तर एक आश्वासक चेहरा, कार्यक्रमातील एक मुख्य उद्घाटक म्हणून कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. खरं तर मान्यवरांचं प्रस्थान झाल्यानंतर परत एकदा सामन्याला सुरुवात होईल.